नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। अहिल्यानगरच्या फॅन्टसी टॉवरमध्ये सिक्युरिटी गार्ड श्री शंकर कोडम यांना झालेल्या मारहाणीने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता सुरभी हॉस्पिटलच्या डॉक्टर अमित भराडिया यांनी त्यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे कोडम गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे पद्मशाली युवा शक्ती अहिल्यानगरच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांकडे आधीच फिर्याद दाखल करण्यात आली असून जर त्वरित योग्य ती कारवाई न झाल्यास अहिल्यानगरमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने DYSP अमोल भारती यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले आहे। यावेळी नगरसेवक निखिल वारे यांच्यासह कोडम परिवारातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या अहिल्यानगर शहरातील सिक्युरिटीचं काम करणारे शंकररावजी कोडम यांना गुरुवारी खूप मारहाण झालेली आहे। अमित भराडिया नावाच्या एका इसमानं त्यांना मारहाण केलेली आहे। मारहाण करत असताना त्यांनी काठीचा वापर केला आहे, त्यांच्या डोक्याला मारहाण झालेली आहे। परंतु हे होऊन देखील पोलीस प्रशासनाने अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे। जर एखाद्या वयोवृद्ध नागरिकाला इतकी मारहाण होऊन देखील पोलीस जर त्याचे अदखलपात्र गुन्हा दाखल घेत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे। त्यामुळे आज पद्मशाली युवा शक्तीच्या वतीनं आम्ही सर्वांनी माननीय DYSP साहेब अमोल भारती साहेब यांची भेट घेतली, त्यांना सर्व परिस्थिती त्या ठिकाणी समजून सांगितली, त्यांची निदर्शनास आणली। त्यानंतर भारती साहेबांनी देखील आम्हाला कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि जे अदखलपात्र गुन्हे होते ते निश्चितपणे त्याच्यावरती कठोर प्रकारचे कलम लावण्याचं काम देखील पोलीस प्रशासन करेल, असं देखील त्यांनी आश्वासन दिलंय। आमचं पोलीस प्रशासनाला एकच आव्हान आहे, अहिल्यानगर शहरातील गोरगरीब जनतेच्या पाठीमागे पोलीस प्रशासनाने खंबीर राहण्याचं गरज आहे। जर एखादा फक्त पैशाच्या माझाच्या जीवावर किंवा कुठेतरी एखादा सुशिक्षित आहे म्हणून तो जर का गोरगरीबावर अन्याय करत असेल तर त्यांनी एक लक्षात ठेवावं, आम्ही सर्वजण या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहोत। जर कारवाई नाही झाली तर पद्मशाली युवा शक्तीच्या वतीनं नगर जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करू, एवढंच बोलतो। मी धनश्री प्रशांत बोलली। आमचे वडील शंकर बालेश्याम कोडम हे सिक्युरिटीचं काम करत होते ते, तर तिथं ते काम करत असताना डॉक्टर अमित भराडिया यांनी त्यांच्यावर हल्ला केला, काठीने मारलं त्यांना डोक्यावर, पायावर, हातावर। आणि आम्ही केस इथं नोंदवायला आलो। आमच्या मागे वारे साहेब आहेत, त्यांनी साथ दिला आम्हाला। आम्ही इथं गुन्हा नोंदवायला आलो। आम्ही SP साहेबांची भेट घेतली, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ म्हणून, एवढं सांगितलं।